चला तर मग स्वामी भक्तांनो, आज कोणता स्वामींचा संदेश आहे ते पाहूया. कधी कधी घरात सर्व काही ठीक असतं, मन अस्वस्थ असतं. कधी अचानक वाद वाढतात, पैसे येतात पण टिकत नाही, नात्यात गैरसमज वाढतात आणि मनात एक प्रश्न उठतो, कोणीतरी काही केलं आहे का? पण ऐका, आज स्वामी तुम्हाला एक सत्य सांगणार आहेत. शत्रू नेहमी बाहेर नसतो, तो कधी कधी आपल्याच जवळ असतो. तुझी प्रगती न पचवणारे लोक लक्षात ठेव. जो तुझ्यावर वार करतो, तो आधी स्वतःच्या नशिबावर वार करतो. स्वामी म्हणतात, ज्याच्यावर माझा हात आहे त्याला कोणी स्पर्शही करू शकत नाही. खरं सांगू का, 90% वेळा काळी क्रिया नसते, असते ती नकारात्मक विचारांची सावली. भीती जितकी वाढवशील तितकी ती सावली मोठी दिसेल. स्वामी सांगतात, तुझ्या घरात जर नामस्मरण असेल तर कोणतीही नकारात्मक शक्ती आत येऊ शकत नाही. डोळे मिट, कल्पना कर, तुझ्या घराभोवती तेजाचा गोळा आहे. प्रत्येक भिंतीवर स्वामींचं नाम आहे. श्री स्वामी समर्थ. जिथे हे नाम आहे तिथे अंधार टिकत नाही. जो तुझ्यासाठी खड्डा खणतो तोच त्यात पडतो. हा स्वामींचा नियम आहे. कधीकधी एखादा नवीन चेहरा, गोड बोलणारा पण अंतर्मनात वेगळं काही ठेवणारा, पण तुला घाबरायचं नाही. स्वामी तुला संकेत देतील. अचानक अंतर निर्माण होईल, खरी ओळख उघड होईल. फक्त तुझं काम शांत राहणं. आजपासून भीती काढून टाक, शंका काढून टाक. घरात एक दिवा लाव, स्वामींचं नाम 21 वेळा म्हण आणि ठाम सांगा, माझ्यावर स्वामींचा हात आहे. तुझ्या घरात काळी सावली नाही, तुझ्या घरात स्वामींचा प्रकाश आहे. ज्यांनी वाईट विचार केले त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळेल. मग तुला संरक्षण, प्रगती आणि शांत झोप मिळेल. जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी तुमचं रक्षण करत आहेत, तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण पुढचा संदेश असेच तुम्हाला ऐकायला मिळतील. नियम सुरू झाला आहे. कधी कधी लक्षात आले का, जेव्हा कोणीतरी तुझ्याविषयी वाईट विचार करतो, तुला लगेच त्रास होत नाही, पण काही दिवसांनी त्याच व्यक्तीच्या आयुष्यात गोंधळ सुरू होतो. हा योगायोग नसतो. विश्व शांत आहे पण अचूक आहे. स्वामी सांगतात, मी न्याय करायला घाई करत नाही, पण मी कधी चुकतही नाही. आज ज्यांनी तुझ्यासाठी अडथळे उभे केले त्यांच्या आयुष्यात तेच अडथळे उभे राहतील. तुला काही करायचं नाही, तुला फक्त शांत राहायचं आहे. अचानक बदल जाणवेल. एक दिवस येईल, घरातली जडता हलकी होईल, वाद कमी होतील, झोप चांगली येईल आणि तू विचार करशील, काय बदललं? बदललं आहे वातावरण. कारण स्वामींचं संरक्षण अधिक सक्रिय झालं आहे. ज्या नकारात्मक शक्ती दाराबाहेर उभ्या होत्या त्यांना प्रवेशच मिळाला नाही. तू फक्त नाम घेत राहिलीस आणि नामाने काम केलं. शत्रू स्वतः उघड होईल. तुला कोणालाही उघड करायची गरज नाही. स्वामींची एक खास पद्धत असते. ते सत्य स्वतः प्रकाशात आणतात. ज्याने खोटं बोललं तो स्वतःच्या शब्दात अडकतो. ज्याने कट रचला तोच त्याच्या जाळ्यात अडकतो. तू फक्त बघत राहशील आणि शांत राहशील. कारण आता तुला माहीत आहे, तू एकटी नाही. आजपासून कल्पना कर, तुझ्या कपाळावर स्वामींचा आशीर्वाद आहे. तुझ्या घराच्या दारावर तेजाचा दरवाजा आहे. कोणीही नकारात्मक शक्ती त्या प्रकाशातून आत येऊ शकत नाही. जर कोणी काही पाठवलं असेल ते परत जाईल, पण सूड म्हणून नाही, न्याय म्हणून. तुला कधी जाणवलं का, तू आधीपेक्षा जास्त शांत झाली आहेस? राग कमी झाला आहे, भीती कमी झाली आहे, कारण तुझं मन आता विश्वासात स्थिर आहे. स्वामी म्हणतात, मी ज्याला निवडलं आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही. तुझ्यावर समस्या आल्या पण तू कोसळली नाही, याचा अर्थ तुझ्या पाठीशी शक्ती आहे.
आज एक निर्णय घे. भीतीवर विश्वास ठेवायचा की स्वामींवर? जर तुझ्या घरात दररोज एक दिवा लागतो, जर नामस्मरण होतं, तर लक्षात ठेव, कोणतीही काळी सावली त्या प्रकाशाला गिळू शकत नाही. आज रात्री ठामपणे सांग, जे माझ्यावर पाठवलं गेलं ते परत जाईल. मी स्वामींच्या संरक्षणात आहे. आणि मग शांत झोप. कारण आता लढाई ती तुझी नाही, ती स्वामींची आहे. जर तुम्हालाही विश्वास असेल की दैवी शक्ती तुमचं रक्षण करत आहे, तर कमेंटमध्ये लिहा, मी सुरक्षित आहे. हा व्हिडिओ शेअर करू शकता त्या व्यक्तीला ज्याला आज भीतीतून मुक्त व्हायचं आहे. आणि सबस्क्राईब करा, कारण पुढचा संदेश तुम्हाला असेच ऐकायला भेटतील. या संपूर्ण संदेशाचा खरा अर्थ काय आहे ते शांतपणे समजून घेऊया. जे काही पाठवलं गेलं आहे ते परत जाईल. मी स्वामींच्या संरक्षणात आहे. याचा अर्थ सूड नाही. याचा अर्थ आहे विश्वासाचा नियम कार्यरत आहे. परत जाईल म्हणजे काय? जर कोणी तुमच्याविषयी वाईट विचार केला, कट रचले, नकारात्मक ऊर्जा पाठवली, तर तुम्ही ती स्वीकारत नाही, घाबरत नाही, तिच्यावर विश्वास ठेवत नाही. मग ती ऊर्जा तुमच्यात स्थिरावत नाही. जशी भिंतीवर फेकलेले चेंडू परत येतो, तसंच नकारात्मकता परत जाते, कारण तुम्ही तिला जागा दिली नाही. मी स्वामींच्या संरक्षणात आहे. याचा अर्थ बाहेर कोणीतरी लढतो असे नाही. याचा अर्थ आहे तुमचं मन स्थिर आहे, तुमचा विश्वास मजबूत आहे. तुम्ही भीतीवर नव्हे तर श्रद्धेवर उभे आहात. जेव्हा मनात श्रद्धा असते, तेव्हा संशय, भीती, काळजी आपोआप कमी होतात. आता लढाई तुझी नाही, ती स्वामींची आहे. याचा खोल अर्थ असा आहे, तुम्ही प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया देणं थांबवता. तुम्ही सूड, राग, संशय यात अडकत नाही. तुम्ही शांत राहता. आणि जेव्हा तुम्ही शांत राहता, तेव्हा कर्माचा नियम आपलं काम करतो. तुम्हाला काही सिद्ध करायची गरज राहत नाही. हा पूर्ण संदेश भीती पसरवण्यासाठी नाही, ती भीती काढून टाकण्यासाठी आहे. शत्रूपेक्षा विश्वास मोठा आहे. काळ्या सावलीपेक्षा नामाचा प्रकाश मोठा आहे. संशयापेक्षा शांतता शक्तिशाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही एकटे नाही. भक्तांनो, तुम्हाला स्वामींचा संदेश आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.